हाय अंजली. नमस्कार मिसेस स्वानंदी राजवाडे. लग्न झाल्यानंतर आम्हाला पूर्ण विसरलात हा? हे असं काय बोलतेस ग, मला खूप आठवण येते तुमच्या सगळ्यांची. खरंच सॉरी मला कॉल नाही करता आला, पण अगं नवीन जॉब सुरू झालाय, इथे घरी पण थोडा गोंधळ चालू आहे. ए नाही 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 ग, इट्स ओके. आम्हाला पूर्ण कल्पना आहे की तू खूप बिझी असतेस, काही हरकत नाही. पण तुझी खूप आठवण येते ग, सगळे वाट बघतात. जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा नक्की ये. नक्की येते. बरं माझं सोड, मला सांग तुम्ही सगळे कसे आहात, आणि आजी आजोबा आणि नाना कसे आहेत? त्यांच्या पायाचं दुखणं बरं आहे का? सगळे एकदम झकास आहेत. आजोबांनी पुन्हा एकदा सायकलिंग करायला सुरुवात केली. हा, आणि अगं समर सरांनी ना आपल्या इथे एक छोटं मिनी ऑडिटोरियम बांधायला घेतलेलं ना, त्याचं सुद्धा काम पूर्ण होत आलंय. त्याच्यामुळे सगळे जाम खुश आहेत. वा वा वा, व्हेरी नाईस. त्यामुळे रोज इथे चर्चांवरती चर्चा सुरू आहेत की आता कुठल्या कुठल्या व्याख्यानमाला ठेवायच्या, कुठली चर्चासत्र ठेवूया. फुल धमाल चालली आहे. अगं हे खूपच छान आहे. काही मदत लागली तरी मला नक्की सांग. हो हो नक्की सांगेन. पण मी तुला वेगळ्याच कारणासाठी फोन केलेला. माझी ना एक मैत्रीण आहे, ती स्त्रीवादी संस्थेसाठी काम करते. हल्ली बायका मुलींना मोठमोठ्या ऑफिसेसमध्ये सुद्धा ना हॅरॅसमेंट फेस करावी लागते. याबद्दल या संस्थेने एक लेक्चर ऑर्गनाईज केलंय. तर त्यात हॅरॅसमेंट करणाऱ्याशी कसं डील करायचं, मदत कुठे मागायची, यासाठी ते मदत करणार आहेत. खूप महत्वाचा विषय आहे हा. भीतीदायक प्रसंग आला ना तर एखाद्या मुलीला खचून जायला होतं यातून. हो ग, आणि मोठमोठ्या कंपनीजमध्ये सुद्धा हे सर्रास चालतं. लोकांसाठी हा विषय खूप असा नॉर्मल आणि कॅज्युअल झालाय. नाही हो, म्हणजे बरोबर बोलतेस तू. आणि त्याविषयी आवाज उठवणं हे नॉर्मल व्हायला हवं. आणि यासाठी मुळात बायकांनी एकत्र येऊन एकमेकांना सपोर्ट करणं फार महत्वाचं आहे. कारण हा विषय मोठा आहे आणि खूप गंभीर आहे. म्हणूनच तुला बोलवलंय तिथे. ये तू नक्की. बरं झालं मला सांगितलंस. मला खरंच आवडेल इथे जॉईन व्हायला. मी 100% प्रयत्न करते. अगं यू आर मोस्ट वेलकम. मी वाट बघते हा, नक्की ये. हो येस, काळजी घे. चल बाय बाय. थँक्यू सर. नो प्रॉब्लेम. एवढ्या फाईल्स घेऊन कुठे निघालीस? काय काही प्रॉब्लेम आहे का? नो 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 सर. एक 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 मिनिट. तुझा चेहरा का पडलाय असा? काही झालंय का? तब्येत बरी नाहीये का तुझी? घरी काय प्रॉब्लेम आहे का? बोल श्वेता. सर ते ॲक्च्युली काय झालंय? ते अंशुमन सर जरा स्ट्रेंज वागतात. म्हणजे थोडे वियर्ड वाइब्स देत आहेत. वियर्ड वाईब देतात म्हणजे काय करतोय? तुझ्यासारख्या मुलीवर चिडायला कोणाला आवडेल, राईट? श्वेता घाबरू नकोस, सांग मला काय झालं? सर ते खूप जवळ येऊन बोलतात. मला खूप अनइझी फील होतं सर. कधीपासून घडतंय हे सगळं? कधीपासून करतोय तो? आणि या सगळ्या फाईल्स त्याने मागवल्यात एकदम? का एवढ्या फाईल्स का? सर त्यांना असं वाटतंय की मी माझं काम नीट करत नाहीये. पण सर मी खरंच खूप सिन्सिअरली काम करते सर. पण ते म्हणतात की तुला व्यवस्थित समजावावं लागेल. हे सगळं खूप गंभीर आहे, डेंजरस आहे. काहीतरी केलं पाहिजे याबद्दल. नाही 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 सर, प्लीज प्लीज काही करू नका सर. सर अंशुमन सर ऑफेंड झाले तर ते मला जॉबवरून काढून टाकतील सर. मला ह्या जॉबची खूप गरज आहे हो. आणि त्यात राजवाड्यांच्या कंपनीतून काढून टाकले म्हणून मला कोणी जॉब पण देणार नाही परत. सर प्लीज प्लीज काही करू नका. हे बघ शांत हो, कोणीही तुला कामावरून काढणार नाही. असं कसं काढून टाकतील? पण सर अंशुमन सर. हे बघ असं काहीही होणार नाही. कोणीही तुला जॉबवरून काढणार नाही. माझ्यावर विश्वास आहे तुझा. हे बघ घाबरू नकोस. तू एक काम कर, तू हे एक्स्ट्राचं काम करू नकोस, ठीक आहे? सर मी सांगितलं ना नको करूस, राहू दे ते. आत्ता फक्त तुला दिले तेवढ्याच कामावर लक्ष दे, ठीक आहे? बाकी काय करायचं ते मी बघतो.
अगं घे ना पटापट पटापट, तू एकच पान घेऊन बसली आहेस. तुला पण किती अधिराचे गुण लागले का? डॅडा हे बघ, काय थांबा 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 थांबा, कुठे गेलो होता तुम्ही? हा, मला न सांगता असं जात जाऊ नका सुनेला माझ्यावर टाकून. अरे किती आक्रस्तळेपणा करते ती. तिला काय बापरे, ना सासूचा मान ना काय, बस आपल्या मनमर्जीपणाने मागत असते. तिला काय नुसतं पार्ट्या करायच्या असतात, बस मजा करायची असते, अजून काय. तुम्ही तिला परवानगी दिली ना पार्टी करायची, म्हणून डोक्यावर चढली ती आता. हो काय तो खर्च, एका महिन्याचा खर्च एका दिवसात करायचा असतो. हे असं करायचं असतं. सांगा तिला, नाही 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 पार्टी बिटी काय करायची नाहीये, बस कॅन्सल. तुमचं ऐकते ना ती, सांगा तिला पार्टी कॅन्सल. सुष्मिता, तुझ्या आईला सांग, तिनं कितीही आकांडतांडव केला तरी अधिरा पार्टी करणारच आहे आणि तिला तिच्या मैत्रिणीबरोबर मजा मस्ती करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मम्मा डॅडा से ए गप गप. अहो तुला काय म्हणायचंय, मी तुम्हाला एवढं पोटतिडकीने सांगतेय तुमच्या सुनेबद्दल, तक्रारी करतेय, तर तुम्हाला माझा तो थैथयाट वाटतोय. तुम्हाला काय मी मूर्ख वाटते का? मूर्ख वाटते? मला सांगा मी काय करू म्हणजे तुम्हाला माझं म्हणणं पटेल? डोकं फोडून घेऊ का माझं? घेऊ डोकं फोडून? हा, डोकं फोडून घेऊ का माझं? हे घ्या घ्या, डोकं फोडते, घ्या घ्या, हे घ्या. बघा 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 बघा, इथे मी त्यांच्या समोर डोकं फोडून घेतेय आणि माझ्या तोंडावरून निघून जात आहेत. तुला पण काय वाटत नाही ना ग? हा, काहीच वाटत नाही का? तुला काही बोलावंसं वाटत नाही का आईसाठी? भावाच्या पाठीमध्ये येते का? एवढं केलंय मी तुझ्यासाठी. अरे यार मी काय केलं? येऊन जाऊन मलाच बोलतात सगळे. का बस येऊ दे स्वानंदीला, मग बघते सगळ्यांकडे. तिचं असं म्हणणं आहे की अंशुमन बोलत असताना तिच्या खूप जवळ येतो आणि समोर मला असं वाटतं की मुलींना पुरुषांचे इंटेन्शन्स कळत असतात. बरोबर आहे तुझं, पण तरी अंशुमन असं करेल असं नाही वाटत मला. अरे पण ती का खोटं बोलेल माझ्याशी समोर? असेल काहीतरी वेगळा इंटरेस्ट. आनंद, माझा ना आजकाल माणसांवरचा विश्वासच उडाला लागलाय. वरवर साधी दिसणारी माणसं आपल्याला कशा पद्धतीने फसवतात हे आपण चांगलंच पाहिलं. मान्य आहे, पण ती मुलगी असं का करत असेल आणि का करेल? म्हणजे ती शिकलेली आहे, क्वालिफाईड आहे, तिला इथे नाही तर इतर कुठल्याही ठिकाणी तसा जॉब मिळाला असता चांगला ना. आणि काय स्वार्थ काय असेल तिचा हे करण्यामागे? काहीच नाही. आणि बाय द वे तक्रार तिने स्वतःहून नाही केलेली, मी तिला खोदून खोदून विचारलं म्हणून तिने मला हे सगळं सांगितलं. आणि आणखी एक, अंशुमन काहीही कारण नसताना तिला एक्स्ट्राचं काम देऊन ऑफिसमध्ये जास्त वेळ थांबायला सांगतोय. आणि समोर मी हे क्रॉस चेक केलं, हे खरं आहे. नाही नाही आनंद, नाही, काहीतरी गैरसमज झाला असेल. अंशुमन असं नाही करू शकत. कदाचित तिने अंशुमनचं वागणं, अंशुमनचं बोलणं चुकीच्या पद्धतीने घेतलं असेल. अरे अंशुला 2 बहिणी आहेत सख्या, तो कुठल्याही मुलीशी असं वागूच शकत नाही. हा काहीतरी गैरसमज झालेला आहे.